सर्वांनी थोडंसं पावसाची गडबड करू नये. पाऊस येतच आहे, पाऊस थांबलेला नाही. पाऊस थांबला असेल तर जाण्यामध्ये थोडीशी मजा आहे, पण पाऊस चालू आहे आणि तुम्ही जात आहात तर पावसामध्ये तुम्ही भिजून जाल आणि संध्याकाळी गेल्यानंतर आजारी पडण्याची शक्यता आहे. तर पावसात भिजू नका. पाऊस उघडेपर्यंत येथेच थांबा. आपण थोडक्यामध्येच हा कार्यक्रम आटोपत आहोत, कारण भिक्खू संघाचं आज पातिमोक्षपण दिवस आहे. दर उपोषाच्या दिवशी म्हणजे अमावस्या आणि पौर्णिमेच्या दिवशी भिक्खू संघाचं पातिमोक्ष असतं. पातिमोक्ष कशाला म्हणतात? पातिमोक्ष काय असतं ते? पातिमोक्ष म्हणजे जे काही भिक्खूंचे धम्मविनय असतात, पातिमोक्षाचे 227 नियम विनय असतात. ते 227 नियमाचं विनयाचं आज काय केलं जातं? पठण केलं जातं. आणि हे 227 नियम विनय याचं पठण फक्त पातिमोक्षाच्या दिवशी होतं. भिक्षू संघ असल्यामुळे भिक्षू संघासाठी फक्त 227 नियम अति महत्त्वाचे असतात. भिक्खुनी संघ असेल तर भिक्खुनी संघासाठी 311 नियम किंवा विनय अति महत्त्वाचे असतात. मग भिक्खूला कमी आणि भिक्षुनीला जास्त असं कशासाठी? म्हणजे भिक्खुनी असतील तर 311 आणि भिक्खू असेल तर फक्त 227. म्हणजे भिक्खूला कन्सेशन आहे, सूट आहे धम्मविनयामध्ये. पण भिक्षुनीला आर्याजीला धम्मविनयामध्ये सूट नाही, कोणती सूट नाही. त्यांच्यासाठी 311 नियम जास्तीचे, पातिमोक्षाच्या मध्ये जास्तीचे नियम भिक्खुनी संघाला भिक्षूपेक्षा लावलेले आहे. मग हे पातिमोक्षाचे जे नियम असतात त्याचं वर्गीकरण कसं केलं जातं, कशाला काय म्हणतात, या गोष्टीचं आपल्याला थोडंसं थोडक्यामध्ये माहिती व्हावी म्हणून थोडक्यामध्ये सांगत आहोत. आपण जर निसर्गाचा नियम पाहिले, निसर्गाच्या नियमाचं आपण जर अवलोकन केलं तर त्याच्यामध्ये निश्चितच स्त्री आणि पुरुष यांचा निसर्गता काय आहे? बदल आहे. त्याच्यामध्ये त्यांच्या स्वभावामध्ये, त्यांच्या गुणलक्षणामध्ये, त्यांच्या चित्ताच्या धारणेमध्ये काय आहे? बदल आहे. थोडा मोठा बदल आहेच. आता आपण सर्वसामान्यपणे पाहतो व्यावहारिक जीवनामध्ये स्त्रिया ह्या अतिशय कष्टाळू आहेत, श्रद्धाळू आहेत, मेहनती आहेत, जिद्दी आहेत, संकल्प करणाऱ्या आहेत. आणि जो संकल्प केला, जो अधिष्ठान केलं ते पार पाडणाऱ्या आहेत. म्हणजे पुरुषांपेक्षा त्यांच्यामध्ये अशा पद्धतीनं काही बाबीमध्ये चांगले गुण आहेत, जास्तीचे गुण आहेत, चांगले आहेत. जेवढे चांगले आहेत तेवढे खतरनाक पण आहेत, तेवढे गुण खतरनाक पण आहेत. म्हणून तथागतांनी
अतिशय मनोवैज्ञानिक पद्धतीने अभ्यास केला. कशाचा? चित्ताचा. कशाची चित्त? माणसाचं चित्त आणि स्त्रीचं चित्त. त्याच्यामध्ये काय मूलभूत काय फरक आहे हे बुद्धांनी जाणलं. आणि त्या पद्धतीनं भिक्षूकडून आणि भिक्षुणीकडून यथायोग्यपणे धम्मविनयाचं पालन व्हावं यासाठी जेवढे आवश्यक गुण आहेत तेवढ्या गुणाची पूर्तता चित्ताचा स्वभाव पाहून केलेली आहे. तर त्यामध्ये भिक्षुणीसाठी 311 नियम बुद्धानेच बनवले आणि 227 नियम भिक्षूसाठी बनवले. मग आता तुम्हाला कदाचित वाटेल की बुद्धाने भिक्षुणीसाठी जास्त, भिक्षूसाठी कमी बनवले आणि बुद्धाने भिक्षुणीसाठी जास्त विनय बनवले, तर हा त्यांच्यावरती अन्याय नाही का? असं कदाचित आपल्या मनामध्ये शंका कुशंका उत्पन्न होऊ शकते. म्हणजे भिक्षू आहे तर कमी आणि भिक्षू नाही तर जास्त, मग ही मोठी पंचायत झाली. पण येथे जे चित्त सांभाळण्यासाठी, स्त्रीचं चित्त सांभाळण्यासाठी, त्याच्यावरती नियंत्रण ठेवण्यासाठी, कंट्रोल करण्यासाठी जेवढ्या आवश्यक विनयाची, नियमाची आवश्यकता आहे तेवढे नियम तथागतांनी तिथे लागू केले. आणि भिक्षूच्या चित्त म्हणजे माणसाचं चित्त, त्याच्यावरती नियंत्रण करण्यासाठी जेवढे गुण आवश्यक आहे, जेवढे विनय नियम आवश्यक आहेत तेवढे नियम तिथे लागू केले. तर त्यामुळे बुद्ध हे काय म्हणतो, असमतावादी आहेत, समतावादी नाहीत असं कोणी म्हणू शकत नाही. आणि कोणी तसं म्हणण्याचं धाडस केलंच तर ते निश्चितच अज्ञानी आहे. पक्क ओळखून घ्यावं. बुद्ध कधीही पार्शियलिटी करत नाही, कधी असमानता दाखवत नाही, कधीही कोणाला उच्च नीच भावनेतून बघत नाही. फक्त जो स्वभावता, निसर्गता, चित्ताचा स्वभाव असतो त्या स्वभावाला ओळखून समजून बुद्धाने हे नियम केलेले आहेत. सर्वात महत्त्वाची गोष्ट ही होती की प्रथमतः भगवान बुद्ध भिक्षुणी बनवण्यासाठी तयारच नव्हते. भिक्षुणी बनवण्यासाठी तयार नव्हते. पण भिक्षुणींचा एवढा आग्रह कपिल वस्तूपासून श्रावस्तीपर्यंत कुलीन स्त्रिया, उच्च कुळातील राजघराण्यातील सर्व स्त्रिया, त्याच्यामध्ये प्रमुख महाप्रजापती गौतमी जी भगवंताची काय मानल्या गेलेली होती, दूध माता मानल्या गेलेली होती. भगवंताचा सांभाळ करणारी माता महाप्रजापती ती स्वतः होती 500 भिक्षुणी सोबत. आणि त्याच्यामध्ये राहुलाची माता होती. राहुलाची माता कोणती? यशोधरा. आणि बाकीच्या भगवंताच्या ज्या काही बहिणी होत्या, आनंदाच्या बहिणी होत्या, अनिरुद्धाच्या बहिणी होत्या, जे काही गणगोत होतं हे सगळं स्त्रिया त्यांच्या कुळातून 500 भिक्षुणी त्यांनी संघटन केलं, संघ केला. आणि भगवंत ज्या ठिकाणी होते त्या ठिकाणी त्या पायी पायी, पायामध्ये काहीही न घालताना, मुंडन करून, पीतवस्त्र धारण करून भगवंत ज्या ठिकाणी होते त्या ठिकाणी आल्या.
भगवंत त्यावेळेला वैशालीला निवासस्थान करत होते. कपिल वस्तूपासून पायी पायी वैशालीपर्यंत पायामध्ये कसलाही पादत्राणं न घालताना, डोक्यावरती कसलंही छत्र न ठेवताना, उन्हा तानामध्ये अनवाणी पायाने उपाशी तापाशी पोटी भगवंत आणि संघ ज्या ठिकाणी होते वैशालीला त्या ठिकाणी आले. आल्यानंतर भगवंताकडे विनंती केली की भगवान आम्हाला दीक्षा द्या, आम्हाला संघामध्ये सामील करून घ्या. भगवंतानी नाकारलं. दुसऱ्या वेळेला विनंती केली, दुसऱ्याही वेळेला नाकारलं. तिसऱ्या वेळेला विनंती केली, तिसऱ्याही वेळेला नाकारलं. मग आता 3 वेळा नाकारलं भगवंतांनी स्वतः. मग आता पुढं काय? तर 500 भिक्षूंनी दीक्षा घेण्याच्या उद्देशानं मुंडन करून अनवाणी पायाने करोडो शेकडो मैल चालत आल्या. तेथे आल्यानंतर महाप्रजापती आनंदाजवळ गेली. अरे तू तरी काही सांग भगवंताला, आमच्यावरती दया अनुकंपा करा, करुणा करा आणि आम्हाला संघामध्ये घ्या. भगवंताला विनंती कर. विनंती करून पाहिली. भगवंताने सांगितलं, बघा माणूस धम्मविनयाचं पालन करतो, त्याच्याकडून धम्मविनयाची पायमल्ली होण्याची शक्यता कमी असते. नियमाचं ते पालन करू शकतात, सहनशीलता जास्त आहे, सगळ्या गोष्टीला तोंड देण्याची त्यांच्यामध्ये क्षमता आहे. तर त्यामुळे तेच धम्माचं चांगल्या पद्धतीनं पालन करू शकतील. पण स्त्रियाच्या बाबतीमध्ये स्त्रियांचा स्वभाव कसा आहे? चंचल आहे. खोटं आहे का? माणसापेक्षा चंचल आहे. स्त्रिया जास्त भावनिक आहे. खोटी गोष्ट आहे. माणसापेक्षा जास्त भावनिक होतात. चंचल स्वभाव आहे, भावनिक आहे, लहरी स्वभाव आहे, बदलणारा आहे. अस्थिरता त्यांच्या चित्तामध्ये जास्त असते. आणि अशा अवस्थेमध्ये जर त्यांनी दीक्षा घेतली तर त्या पालन करू शकतीलच सांगता येत नाही. दीक्षा घेऊ शकतील पण पालन करू शकतील याची काही गॅरंटी नाही. म्हणून भगवंताने विचार केला की हा सद्धम्म हजारो वर्ष टिकून ठेवायचा असेल शुद्ध पद्धतीने तर स्त्रियांना दीक्षा न दिलेली बरे, असा विचार केला आणि ते टाळलं. आनंद पक्का जिद्दी होता. आनंद. आनंदाने युक्तिवाद केला, भगवान ज्या आई वडिलांनी तुमचं भरण पोषण केलं, संगोपन केलं, तुम्हाला लहानचं मोठे केलं, तर त्या आईला तुमच्या धम्माचा काही लाभ होऊ नये का? तुमच्या वडिलांना जे काही स्त्री आहेत, तुमच्या भगिनी आहेत, तुमची आई आहेत, त्यांना धम्माचा लाभ होऊ नये का? त्या दुःखापासून मुक्त व्हाव्यात असं तुम्हाला वाटत नाही का? का फक्त माणसंच फक्त दुःखापासून मुक्त व्हावेत? असा युक्तिवाद केला. भगवंत आपल्यावरही अनंत उपकार आहेत. आपणच सांगता आई वडिलांचे आपल्यावरती अनंत उपकार आहेत आणि त्यांचे उपकार एवढे आहेत की तेवढे उपकार जगामध्ये कोणाचेही असू शकत नाही. त्याचं कारणही आपण सांगता की आपलं हे जे शरीर 32 भागाचं बनलेलं आहे, त्याच्यामध्ये 20 भाग आईकडून आलेले आहेत आणि 12 भाग वडिलाकडून आलेले आहेत. मग एवढे मोठे अनंत उपकार आई वडिलांचे आपल्यावरती आहेत. मग काय त्या आईला
दुःखापासून मुक्त होण्यासाठी तथागताचा धम्म उपयोगी पडू नये का? त्यांचं कल्याण होऊ नये का? असं तुम्हाला वाटत नाही का? आनंद हुशार होता, जिद्दी होता आणि पक्का होता. युक्तिवाद त्याने केलाच आणि शेवटी बुद्धाला मान्य करावंच लागलं. बघा, हे जे माताजी झालेले आहेत किंवा माताजी होतात, यांच्यावरती कोणाचे उपकार आहेत? आनंदाचे आहेत. आनंदाने जर युक्तिवाद केला नसता तर कदाचित भगवंताने भिक्षुनी संघ बनवला नसता. पण त्याच्यामध्ये महापुण्यवान अनेक कुलीन स्त्रिया होत्या, त्यांच्या पारमिता होत्या, त्यांचं पुण्यकर्म होतं आणि ते फक्त त्यांना धम्मदेशना देण्याची, ऐकण्याची आवश्यकता होती की तेवढ्यावरती सुद्धा त्या काय होऊ शकत होत्या? अर्हत होऊ शकत होत्या. मग हे बुद्धांनी सुद्धा हे लक्षण जाणले आणि महाप्रजापतीला सांगितलं की हे बघ महाप्रजापती, दीक्षा दिल्या जाऊ शकते, पण काही अटी आहेत. त्या अटीचं जर काटेकोरपणे पालन केलं तरच दीक्षा दिल्या जाऊ शकते. जर तशी तुमची शाश्वती असेल, तुमचा विश्वास असेल आणि त्या अटी, त्या गोष्टी तुम्हाला मान्य असतील तर तुम्हाला दीक्षा दिल्या जाईल. तर त्यावेळेला ती म्हणते, भगवंत, तुमच्या ज्या काही अटी असतील त्या सगळ्या आम्हाला सांगाव्या, आम्ही त्याचं काटेकोरपणे पालन करू. प्राण गेला तरी चालेल, पण धम्मविनयाचं आम्ही उल्लंघन होऊ देणार नाही. ही शाश्वती ज्यावेळेला 500 भिक्षू, 500 महिलांच्या वतीनं महाप्रजापतीने भगवंताला दिली, संघाला दिली, त्यावेळेला भगवंत तयार झाले आणि 8 जे महत्त्वाचे धम्म आहेत ते धम्म तथागतांनी महाप्रजापतीला समजून सांगितले आणि तिनं ते मान्य केलं, शिक्षाबंध त्याला ग्रहण केलं. तर त्यामध्येच तिची काय झाली? प्रथम भिक्षुणी म्हणून उपसंपदा झाली. आणि त्यानंतर 500 भिक्षुणीला काय केलं? प्रवृत्त केलं गेलं. तर भगवंताने हा विचार नाही केला ही आपली माताजी आहे, ही आपली आई आहे, ही आपली भगिनी आहे, ही आपली पूर्वश्रमाची अर्धांगिनी आहे. जर यांना भिक्षूपेक्षा जास्त नियम दिले तर यांच्यावरती अन्याय होईल किंवा नाही म्हणून असं भगवंताने अजिबात विचार नाही केला. भगवंताने फक्त धम्मविनय बघितला. जेथे धम्मविनयाची जोपासना होऊ शकते, जेवढे नियम आवश्यक आहे तेवढे सगळे नियम तिथं लागू केले. आणि त्यावेळेला माताजी म्हणजे आर्यजींची काय झाली? दीक्षा झाली. काळवेळ बदलला. थेरवादामध्ये म्हणजे पुढे मागे 2 पंथ पडले, महायान आणि थेरवाद. थेरवादामध्ये ज्या काही भिक्खुनी होत्या, भिक्खुनी संघ होता, तो काळावेळानुसार काय झाला? नष्ट झाला. कारण भिक्षुनी चांगल्या पद्धतीनं धम्माचं आचरण करू शकल्या नाही. त्यामुळे भिक्खुनी संघाचं अस्तित्व समाजामधून लोप पावलं आणि जे राहिले ते केवळ फक्त भिक्षू राहिले. आणि भिक्षूने तो धम्म काटेकोरपणे पालन केला. वेळ प्रसंगी आपली आहुती दिली. धम्मविनयाचं रक्षण होण्यासाठी आपली आहुती दिली. कित्येक भिक्षूंच्या कत्तली झाल्या. तुम्हाला इतिहास माहिती असेल, जे काही हिंदू राजे आले, हिंदू लोक आले, वेगळ्या वेगळ्या धर्माचे राजे झाले, त्यांनी बुद्ध धर्माचा पिछेहाट करण्यासाठी, बुद्ध धर्माचा नाश करण्यासाठी त्यांनी आम जनतेला सांगितलं की जर कोणी एका भिक्षूचं मुंडकं आणून आम्हाला दाखवत असेल तर त्याला सोन्याच्या मोहरा
1000 मोहरा दान देण्यात येते. अशा पद्धतीनं या आम जनतेला प्रलोभन दाखवून भिक्षूंच्या कत्तली करण्यात आली. तरीसुद्धा भिक्षूने धम्माचं पालन करणं सोडलं नाही. काही भिक्षू हिमालयामध्ये पळून गेले, काही भिक्षू नेपाळ, काही भिक्षू श्रीलंका, काही भिक्षू थायलंड, बर्मा, बांगलादेश वेगळ्या वेगळ्या ठिकाणी पळून गेले आणि तिथं त्यांनी आपला जीव वाचून तिथे पुन्हा बुद्ध धम्म काय केला, पुनर्जीवित केला. हे कोणाचे कष्ट? फक्त भिक्षू संघाचे. आणि त्यामुळे आज आपल्याला भिक्षू संघ जिवंत दिसतो भगवंताच्या काळापासून. काही लोक म्हणतात भारतामधून बुद्ध धर्माचं पूर्णपणे उच्चाटन झालं, पण वास्तविक पाहता ही चूक आहे. बुद्ध धर्माचं उच्चाटन भारतामधून कधीच झालं नाही. मध्य भारतामधून झालं, पण जो काही किनारपट्टी आहे, भारताची जी काही किनारपट्टी आहे, आसाम, अरुणाचल प्रदेश, तामिळनाडू, गुजरात, हिमाचल प्रदेश, नेपाळ या सर्व भागामध्ये हे भिक्षू जिवंत होते बुद्धाच्या काळापासून. आणि त्यांनी पुन्हा बुद्ध धम्म या भारताच्या भूमीमध्ये पुनर्जीवित केला. हे सगळे उपकार भिक्षू संघाचे आहे. त्यामध्ये सुद्धा अनागारिक धम्मपाल जे श्रीलंकेवरून येथे आले, त्यांनी बुद्ध इतिहास शोधला. जेथे जेथे बुद्ध इतिहास सापडला, सम्राटाच्या काळामध्ये सम्राट अशोकाने हा बुद्ध इतिहास जिवंत ठेवला. ठिकठिकाणी ज्या ज्या ठिकाणी 84,000 धम्मस्तूप चैत्य अशोकाने निर्माण केले होते, ज्या ज्या ठिकाणी बुद्धाचा जन्म झाला, प्रथम धम्म उपदेश धम्मचक्र प्रवर्तन केलं, ज्या ठिकाणी भगवंताचं महापरिनिर्वाण झालं, ज्या ठिकाणी भगवंताचा जन्म झाला, असे हे महत्त्वाचे ठिकाणं त्या ठिकाणी सम्राट अशोकाने शिलालेख कोरून ठेवले, गाडून ठेवले. आणि अनागारिक धम्मपाल यांनी इतिहास शोधून त्या ठिकाणचं उत्खनन करण्यासाठी इंग्रज लोकांना मदत केली. आणि म्हणून आज आपल्याला बुद्धगया, सारनाथ, कुशीनगर, लिंबुनी, राजग्रह हे स्थळं आपल्याला आज दिसतात. हे कोणाचे उपकार आहे? ते इंग्रजांचे उपकार आहे. त्यांनी ते खोदून काढले, इतिहास शोधला आणि इतिहास पुन्हा जिवंत केला, बुद्ध धम्म जिवंत केला. अशा पद्धतीनं बुद्ध धम्म या भारतामध्ये काय झाला, पुनर्स्थापित झाला. तद्वतच बाबासाहेबांनी हाच बुद्ध धम्म शोधला. जर सम्राट अशोकाने हा बुद्ध धम्म जिवंत ठेवला नसता, इतिहास जिवंत काढून ठेवला नसता, तर बाबासाहेबाला सुद्धा बुद्ध धम्म सापडला नसता. सापडला असता तर बुद्ध अवतारवाद म्हणून सापडले असते, बुद्ध म्हणून सापडलेच नसते. विष्णूचा 9वा अवतार की 10वा अवतार म्हणून बुद्ध ते आपल्याला सापडले असते आणि आपण तेच मानलं असतं. पण हे सम्राट अशोकाचे अनंत उपकार आहेत. त्यांनी या जगामध्ये बुद्ध पुन्हा जिवंत केला आणि सर्व जगामध्ये बुद्ध धर्माचा प्रचार प्रसार केला. तर त्या वंशाचे तुम्ही काय आहात? वंशज आहात. तुम्ही त्यांचे वंशज आहात. तुम्ही बुद्ध धर्म जिवंत ठेवला पाहिजे, जाणला पाहिजे, समजला पाहिजे, आचरणात आणला पाहिजे आणि त्याचा प्रचार प्रसार केला पाहिजे. त्यासाठी आपण सदोदित भिक्खू संघाच्या सानिध्यामध्ये राहून बुद्ध धर्माचा अभ्यास केला पाहिजे, प्रचार प्रसार केला पाहिजे.
आणि जसा अशोकाच्या काळामध्ये बुद्धिस्ट मिशनरी स्थापन करून सर्व जगामध्ये बुद्ध धम्म पसरवला, तसा बुद्ध धम्म पसरवण्याची जबाबदारी हे आंबेडकरी लोकांची आहे. तुम्ही बाबासाहेबांचे वंशज, तुम्ही बाबासाहेबांच्या रक्तमांसाचे माणसं, तर तुम्ही ही जबाबदारी स्वीकारली पाहिजे. सर्व भारत बौद्धमय करण्याची तुम्ही संकल्प केला पाहिजे. आपले जे काही बंधू बांधव आहेत, ओबीसी आहेत, वेगळ्या वेगळ्या जातीचे आहेत, समाजाचे आहेत, हे सर्व बुद्धाच्या म्हणजे अशोकाच्या काळामध्ये सगळे बौद्ध लोक, त्यांना तुम्ही बौद्ध समाजाकडे आणलं पाहिजे. तुम्ही त्यांचे बंधू बांधव बनले पाहिजे, हितचिंतक बनले पाहिजे, कल्याण मित्र बनले पाहिजेत, आणि तुम्ही त्यांना बौद्ध धर्मामध्ये आणून संपूर्ण भारत बौद्धमय करण्याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे. तर वेळ खूप होत आहे. तुमची जबाबदारी, तुमचं कर्तव्य, तुमची निष्ठा, तुमचं मेहनत ही तुम्ही ध्यानात घेऊन पूर्णपणे बुद्ध धम्म संघाला समर्पित झालं पाहिजे आणि बुद्ध धर्माचा प्रचार प्रसार केला पाहिजे. तुमचं जीवन काही जास्त काळ नाही आहे. 100 वर्षापेक्षा कोणी जास्त जगणार नाही, गॅरंटी आहे, लिहून देतो. आम्ही तर नाहीच, पण तुम्ही पण नाही. मग या कमी अवधीमध्ये काहीतरी करा. जाण्याच्या अगोदर जे बाबासाहेबांनी केलं त्यांच्या पावलावरती पाऊल ठेवा, त्यांचा आदर्श घ्या आणि काहीतरी धर्मासाठी चांगल्या गोष्टी करा. एवढंच तुमच्यासाठी एक आव्हान आहे आणि एवढंच तुमच्यासाठी एक आहे धम्मदेशना. वेळ संपला, या ठिकाणी आपण संपवत आहोत. हात जोडून बसा. तुम्ही पाण्या पावसात पौर्णिमेच्या दिवशी विहारात आलात, खूप खूप तुमचे धन्यवाद. तुमची खूप मोठी श्रद्धा आहे आणि खूप मोठा त्याग आहे. तर ज्यांचे पुण्यकर्म आहे, ज्यांनी पुण्यकर्म केले, त्या सर्वांच्या बद्दल आम्ही धन्यवाद मानतो आणि त्यांच्या पुण्यकर्माचं, कुशल कर्माचं, दान कर्माचं अनुमोदन करतो. सर्वांनी